आता बातमी आहे चंद्रपूर येथील। जगात सर्वत्र पुरातत्वीय आणि वारसा स्थळे जपली जात असून पर्यटन आणि अभ्यासासाठी ती संरक्षित केली जाते। परंतु भारतात मात्र राजकीय, प्रशासकीय आणि जनतेच्या उदासीनतेमुळे राज्यातील अनेक स्थळे नष्ट होत आहेत। ह्याचेच एक उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील 65 मिलियन वर्षापूर्वीच्या विशालकाय डायनासोरचे एकमेव जीवाश्म स्थळ आज नष्ट झाले असून भावी अभ्यासकांसाठी ते आता उपलब्ध राहणार नाही अशी माहिती आणि खंत येथील भूशास्त्र संशोधक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे। प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या पुरातत्वीय पुराव्यांना गोळा करून घरी एक शैक्षणिक संग्रहालय उभारले असून विसापूर येथे नुकतेच सुरू झालेल्या बॉटनिकल गार्डन येथे संग्रहालयात डायनासोरचे जीवाश्मे, विविध प्रकारची अश्म आणि पाषाणयुगीन अवजारे भेट दिली आहेत। तसेच शहरात पुरातत्वीय संग्रहालय झाल्यास इतर सर्व पुरावे सुद्धा दिले जातील असे त्यांनी सांगितले। संशोधक, नागरिक आणि शासनाने अशा सर्व स्थळांचे जतन करावे आणि मोलाचा हा ठेवा भावी पिढीला पाहण्यासाठी आणि अभ्यासासाठी संरक्षित करण्यात यावा असे आवाहन सुरेश चोपडे यांनी केले। आता आपण ज्या ठिकाणी आहे ते वरोरा तालुक्यातलं एक डायनासोरचं जे स्थळ आहे ते स्थळ आहे टेंभुर्णीच्या अगदी जवळ आहे आणि 6 कोटी वर्षापूर्वी या ठिकाणी डायनासोर्स होते। पाण्यामधले जे सर्व म्हणजे शंख, शिंपले आहे त्याचं जीवाश्म आपल्याला इथे मिळते आणि डायनासोर आणि इतरही जे प्राणी आहे जे त्या काळात इथे खतम झाले त्यांचं सर्व अवशेष आपल्याला या ठिकाणी मिळते आहे। आज 27 एप्रिल 2024ला आपण इथे आलेलो आहे आणि हे या ठिकाणी याच्याही पूर्वी मी 15 ते 20 वेळा आलेलो असेल। आता ही माझी शेवटची फेरी आहे, कारण इथे जेवढे काही फॉसिल्स होते ती इथल्या शेतकऱ्यांनी सर्व गोळा केलेली आहे। किंवा पिसदुरा म्हणून जे गाव आहे तिथे त्यांनी एक छोटंसं लहानसं म्युझियम त्यांनी केलं आणि त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी ते घेऊन गेले आहे किंवा बाहेरचे लोक येतात त्यांना कदाचित ते विकलेले असतील। म्हणून इथे पाहतोय आपण ह्या संपूर्ण 2 किलोमीटर एरियामध्ये आपल्याला हे जीवाश्म मिळत होते। आज मात्र 5 आणि 6 आपल्याला फक्त शेवटची जी बोन्स आहे ती इथे मिळालेली आहेत आणि कदाचित आता ही संपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इथले शेतकरी ते गोळा करायला लागलेले आहेत। तर हे एवढं मोठं संरक्षित स्थळ असायला पाहिजे होतं ते आता राहिलेलं नाही आहे, आता संपूर्ण संपलेलं आहे।